IC 133 हा जो काही कोर्स कोड आहे, त्या संदर्भातल्या ज्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या समोर या लेक्चरमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे हा जो काही हे जे काही लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स पुन्हा आपला जो युनिट क्रमांक 6 आहे, की ज्यामध्ये आपण मुघल साम्राज्याची चर्चा सुरू केली होती. त्या मुघल साम्राज्याच्या चर्चेच्या अनुषंगाने उर्वरित जे बिंदू होते किंवा उर्वरित जे मुद्दे होते, त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा या भागामध्ये समारोप करून हे युनिट क्रमांक 6 आज या ठिकाणी आपण संपवून टाकू. या युनिट क्रमांक 6 मधल्या बऱ्याचशा गोष्टींची चर्चा या अगोदर झालेलीच आहे. ठीक आहे. परंतु पुन्हा त्या सगळ्यांना एका वेगळ्या ऐतिहासिक संदर्भामध्ये उतरवून या संदर्भात आपण जे एक शेवटचे जे काही कन्क्लुडिंग रिमार्क्स अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात, त्या कन्क्लुडिंग रिमार्क्सच्या अंगाने मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने हे युनिट क्रमांक 1 ज्यामध्ये आपण गेल्या बऱ्याच व्याख्यानांपासून राजकीय संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, भारताच्या राजकीय संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या बिंदूंवर प्रकाश तोट पडेल. त्यामुळे भारताच्या राजकीय संरचना समजून घेताना प्रामुख्याने आपला हा जो PHIC 133 हा जो कोर्स कोड आहे, त्यातला खऱ्या अर्थाने मध्ययुगीन भारताच्या राजकीय संरचना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्या मध्ययुगीन भारताच्या सगळ्या राजकीय संरचना समजून घेत असताना आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींची आपण चर्चा केली, त्या दृष्टीने आजचं जे व्याख्यान आहे युनिट क्रमांक 6 की ज्यामध्ये मुघल साम्राज्य याचा आपण आढावा आणि याचा ओझरते उल्लेख आणि याची इतर महत्त्वाच्या गोष्टी आपण मागच्या व्याख्यानामध्ये चर्चा केल्याच होत्या. पण त्याच्यावर पुन्हा प्रकाश टाकून हा जो काही प्रकरण आहे ते या ठिकाणी आपण संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं आपण वेगवेगळ्या प्रस्तावनेमध्ये आणि विशेषतः मध्ययुगीन भारताला समजून घेण्यासाठी ज्या काही गरजेच्या ऐतिहासिक संसाधनं आहेत, त्याची चर्चा याच्या अगोदर आपण बऱ्याच वेळेला केलेलीच आहे. त्यामुळे मध्ययुगीन भारताची जी काही लिखित साधनं आहेत, ती मौखिक साधनं आहेत, ती मौखिक साधनं अत्यंत कमी आहेत, परंतु अगदी विविध गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला गाभा दिसून येतो. वेगवेगळ्या गोष्टींचं कॅटेगरायझेशन, वर्गीकरण, जसं काव्य आहे, चरित्र आहे, एखाद्या राजाचं चरित्र आहे, एखाद्या राजाचं स्वतःचं आत्मचरित्र आहे, अशा ज्या काही स्वरूपातल्या नोंदी असतात ऐतिहासिक, त्या आपण या मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना त्याची आपण चर्चा केलीच होती. परंतु मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना जे 2 महत्त्वाचे टप्पे होते, त्या 2 महत्त्वाच्या टप्प्यांच्या अनुषंगाने आपल्याला हा मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेता येतो. 2 महत्त्वाचे टप्पे म्हणजे 2 वेगळ्या प्रबळ मातब्बर अशा राजवटींचा प्रभाव इथल्या राजकीय संरचनेवर पडला होता. आणि त्या म्हणजे एक ज्याचं विभाजन आपण अशा पद्धतीने केलं होतं की म्हणजे 12व्या शतकापासून सुरू होऊन 1526 पर्यंत हा संपूर्ण कालपट खरं तर या 2 राजसत्तांनी आणि त्याच्या पुढचाही जो भाग आहे तो या 2 राजसत्तांनी प्रामुख्याने व्यापला होता. याचा अर्थ असा नाही की त्याच्या अगोदर किंवा त्यांना कुठल्याही राजसत्तेने आव्हान दिलं नाही किंवा पर्याय म्हणून दुसऱ्या राजसत्ता उपलब्ध नव्हत्या, असं नाही. परंतु यांच्या वेगळ्या पद्धतीच्या कामाच्या शैली आणि इतर देशांना प्रबळ ठरतील अशा पद्धतीच्या युद्धनीती आणि बऱ्याचशा गोष्टी की ज्या नंतर यांचं साम्राज्य स्थापन करण्यामध्ये यांना जमेच्या ठरल्या आणि त्या सगळ्या साम्राज्यामुळे खरं तर या 2 शक्तींचा उदय मध्ययुगीन भारताच्या पार्श्वभूमीवर झालेला आपल्याला दिसतो. आणि जवळजवळ 600 ते 700 वर्षांच्या कार्यकाळामध्ये प्राबल्याने या 2 शक्ती किंवा 2 साम्राज्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एक होता तो म्हणजे सल्तनतीचा पिरियड, दिल्ली सल्तनत म्हणून जे काही नावाजली ज्याला म्हटलं गेलं, ते सुरुवातीच्या प्रकरणामध्ये आपण चर्चा केली. आणि दुसरा जो भाग होता मुघलांचा कार्यकाळ. विशेषतः म्हणजे दक्षिण पूर्वमध्ये किंवा दक्षिण आशियामध्ये जे काय वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत होत्या, त्याचा प्रभाव वर्तमान मध्ययुगीन युरोप आणि मध्ययुगीन आशिया या सगळ्यांवर सुद्धा पडत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे तो सगळा प्रभाव दिसून येत असल्यामुळे त्याचा मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर सुद्धा एक वेगळा राजनैतिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आणि तो राजनैतिक प्रभाव म्हणजे नेमका काय, तर त्या राजनैतिक प्रभाव म्हणजेच इथे 2 वेगळ्या राजवटी की ज्या 2 वेगळ्या वंशाच्या, म्हणजे इस्लाम धर्मीय असून सुद्धा वेगळ्या वंशाचा त्याचा उदय होतो. ओके.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला वेगवेगळ्या सिद्धांत कारणीभूत आहेत. एक तर म्हणजे एकदेशीय जे काही राजे, रजवाडे आणि इतर सत्ताधारी वर्ग होता त्याच्यामध्ये एक वाक्यता नसते आणि त्यामुळे इतर जे काही परदेशातून परकीय म्हणून आलेले जे काही राज्यकर्ते होते ते इथे प्रबळ झाल्याचं आपल्याला एक दिसून येतं. दुसरा मुद्दा म्हणजे त्याच्यातला एक सांस्कृतिक संघर्ष. इतिहासकारांमध्ये या सांस्कृतिक संघर्षाला घेऊन वेगवेगळ्या मतभेदाचा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे. आणि परंतु तो आहे आणि तो इतिहास म्हणून आपल्याला त्याचा संदर्भ घेणं अपेक्षित आहे किंवा घेतलं पाहिजे. नक्की. की परकीयांनी भारतभूमीवर किंवा इथल्या सगळ्या राजकीय प्रणालीवर आक्रमणं केली आणि त्यासाठी नंतरच्या काळामध्ये सुरुवातीची जी राजकीय आक्रमण आहे ती नंतरच्या काळामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा रूपांतरित झालेली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्यांचे संदर्भ आपल्याला मध्ययुगीन भारत आणि प्रामुख्याने इस्लाम आणि एकदेशीय संस्कृती व धर्म यांच्यामधल्या संघर्षामध्ये तो दिसून येतो. त्यामुळे हा निव्वळ तत्कालीन राजवट बदलाचा प्रक्रिया म्हणून त्याच्याकडे बघितले न जाता एक धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा याच्याकडे काही इतिहासकारांनी, विशेषतः राष्ट्रवादी इतिहासकारांनी बघितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा थोडासा संमिश्र पद्धतीने आपल्याला झालेला दिसून येतो. कारण त्याच्यामध्ये ऐक्यदेशीय समूह, समाज, इथल्या स्थानिक राजवटी, राजकीय प्रणाली, राजकीय वर्ग आणि धर्म आणि या सगळ्यांचं असलेलं मिश्रण याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा किंवा याच्यामध्ये बऱ्याच पद्धतींचे किंवा बऱ्याच अनुषंगांचे किंवा बरेच अन्वयार्थ याच्यातून निघतात. ओके. परंतु प्रामुख्याने राजकीय संरचना जी काही इथली घडली त्यामध्ये या कालखंडाचा सुद्धा एक महत्त्वाचा स्रोत किंवा महत्त्वाचा कारण म्हणून गणलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सल्तनतीच्या काळामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या टॅक्सेशन, वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी इथे राबवल्या गेल्या आणि मुघल साम्राज्यामध्ये सुद्धा मनसबदारी आणि इतर बऱ्याच गोष्टींचा आढावा किंवा त्या इतर गोष्टींचे अंमलबजावणी या ठिकाणी झालेली आहे. आणि मनसबदारी किंवा इतर महत्त्वाचे जे काही टॅक्स आहेत आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा कुप्रसिद्ध असा जो टॅक्स आहे की ज्याच्यामुळे स्थानिक एकदेशीय आणि बऱ्याचशा धार्मिक भावनांचा उद्रेक आपल्याला मुघलांच्या विरोधात झालेला दिसून येतो तो म्हणजे जिझिया कर. त्यामुळे जिझिया कर जो काही त्यांनी लागू केला होता मुघलांच्या कालखंडामध्ये त्याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने प्रतिकार स्थानिकांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. जिझिया कर हा मुळातच भेदभावपूर्ण असा जिझिया कर होता. परंतु जिझिया कर हा तिथल्या म्हणजे मुघलांच्या महसूल व्यवस्थेचा एक महत्त्वाचा परिणाम किंवा महत्त्वाचा भाग सुद्धा म्हणून त्याच्याकडे बघितला जातो. आणि ज्या काही आर्थिक संरचना आहेत त्या खरं तर राजकीय आस्थांनी किंवा राजकीय प्रेरणांनी प्रभावित झालेल्या असतात. ओके. त्यामुळे या कालखंडातला महसूल गोळा करण्याचा भेदभावपूर्ण जिझिया कर हा इकडच्या अंगाने जरी समजा कुप्रसिद्ध असला तरी त्या दृष्टीने त्यांचा जो काही रेव्हेन्यू आहे तो वेगळ्या पद्धतीने ज्याला आपण लूट सुद्धा म्हणू शकतो की या वेगवेगळ्या टॅक्सेसमधून किंवा कर प्रणालीमधून त्यांनी घेतलेला. यातला मुद्दा या ठिकाणी असा आहे की या राजकीय संरचना समजून घेताना सल्तनतकालीन आणि मोगलकालीन कालखंडातल्या अर्थव्यवस्था, आर्थिक संरचना या राजकीय आणि त्यामुळे इथली राजकीय संरचनेची जी काही रूट्स कॉजेस आहेत म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भातल्या ज्या काही राजकीय प्रणाली आणि संरचना उदयास आल्या त्या येण्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल प्रणाली आणि इतर अर्थव्यवस्थेचे जे काही अंग होते त्यांनी एक महत्त्वाचा सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सगळ्या पटावर आपण खरं तर शेवटचा जो मुद्दा होता तो मुघल साम्राज्य हा मागच्या व्याख्यानामध्ये समजून घेत होतो. आणि मुघल साम्राज्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे बाबर च्या आक्रमणानंतर किंवा बाबराच्या या या पटामधल्या उपस्थितीनंतर खरं तर मुघल साम्राज्याची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. परंतु मधला जो काळ होता म्हणजे सल्तनती संपण्याचा कालखंड आणि मुघल साम्राज्य स्थापित होण्याचा कालखंड यातल्या बऱ्याचशा मोठ्या स्पॅन म्हणजे जो कालपट आहे त्यामध्ये एक राजकीय अस्थिरता असलेली आपल्याला दिसून येते. आणि ती राजकीय अस्थिरता एक वेगळा प्रशासकीय अधिकारी त्याच्या नियुक्ती करून भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. त्या अधिकाऱ्याचं नाव म्हणजे बैराम खान. त्यामुळे बैराम खान आणि हे सगळे सुद्धा दाखले आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितले. त्यामुळे बैराम खान हा बराच काळ म्हणजे विशेषतः बराच म्हणजे प्रामुख्याने 4 वर्ष
म्हणजे 1556 ते 1560 या कालखंडामध्ये तो एक प्रशासकीय अधिकारी म्हणून दिल्ली आणि त्या सगळ्या साम्राज्यावर त्याची नियुक्ती केली केली जाते. आणि बैराम खानच्या कालखंडामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार किंवा एक साम्राज्याला स्थिरता आलेली दिसून येते. त्याचा अर्थ असा नव्हता की तिथे बैराम खानच्या विरोधात बंडखोरी झालीच नव्हती. म्हणजे शत्रूच्या काळातले किंवा शत्रूंच्या संदर्भातले जे काही संबंध असतात त्यानुसार बैराम खानच्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्या सगळ्या अंगाने बघता येतं. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने हा जो काही याला एक जो आपण असं म्हणूया की एक एक बफर झोन म्हणून, कारण नवीन येणारा जो काही राजा होता म्हणजे अकबर, ओके, तो अकबर हा त्या काळामध्ये म्हणजे बाबराच्या मृत्यूनंतर अत्यंत लहान म्हणजे 12-13 वर्षाचा होता. त्यामुळे तो राजगादी घेण्या एवढा सक्षम किंवा राजा बनण्या एवढा तो सक्षम झालेला नव्हता. त्यामुळे त्याला वयात येईपर्यंत बैराम खानची तिथे एक प्रशासकीय शासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके. त्यामुळे आपण मुघल साम्राज्य समजून घेतोय आणि अकबराच्या स्थापनेपासून औरंगजेबाच्या स्थापनेपर्यंत म्हणजे औरंगजेब या राजापर्यंतच्या वेगवेगळ्या राजकीय नेते केंद्रित किंवा वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय संरचना आहेत त्या उदयाला आल्या आणि त्याचा तो खरं तर संबंध आपण इथे उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारची सत्ता असते म्हणजे ती सल्तनतीची असली किंवा मुघलांची असली तरी सुद्धा त्यांच्या जे वर्गीकरण आहे ते प्रामुख्याने काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये किंवा त्यांच्या संदर्भात जे शत्रुभावी विरोध आहे तो आपल्याला काही प्रमुख प्रदेशामधूनच येताना दिसतो. त्यामध्ये राजपुतानाचे प्रदेश आहेत, त्यामध्ये दख्खनी सल्तनती आहेत, त्याच्यामध्ये दख्खनचा भाग आहे. ओके. त्यामुळे अकबर, जहांगीर, शहाजहान आणि मुघलांच्या संदर्भातला शेवटचा राजा म्हणजे औरंगजेब. तर या सगळ्या संदर्भामध्ये हे चारही जे काय राजे ते खरं तर जे मुघल सम्राट म्हणून माहिती झाली किंवा मुघल सम्राट म्हणून ज्यांचं नाव ज्यांचे ज्याची नोंद घेतली गेली इतिहासामध्ये त्या मुघल सम्राटांचे या राजपुतानाशी, दख्खनशी आणि इतर उत्तर पश्चिम जे काही सरहद होती ती वायव्य सरहद होती ती भारताची त्या काळातली, या सगळ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीचे राजनैतिक आणि त्याचबरोबर काही ठिकाणी जे विस्तारवादी धोरण म्हणून शत्रुभावी विरोध राहिलेले आहेत. स्थानिक किंवा रिजनल ज्या काही पॉवर्स होत्या त्या रिजनल किंवा प्रादेशिक सत्तांनी त्याला सदा सर्व काळ म्हणजे भारताच्या म्हणजे या प्राचीन भारत किंवा मध्य भारताच्या पासूनच प्रादेशिक सत्तांचं महत्त्व किंवा प्रादेशिक सत्तांचं किंवा राजांचं एक वेगळ्या पद्धतीच्या अस्मितेच्या समस्या कधी या सगळ्या साम्राज्यकर्त्यांना किंवा राज्यकर्त्यांना संपूर्ण भारतावर त्या निरंकुश सत्ता स्थापन करू दिले नाही की शकलं नाही. त्याचं एक महत्त्वाचं निरंकुश या अर्थाने की म्हणजे सल्तनत, दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य हे पुन्हा संपूर्ण एक मोठा भूभाग ज्याला आपण भारत म्हणतो तो हे केला. त्यामुळे पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा की काहीच साम्राज्य अशी होती की ज्यांनी या सगळ्या भौगोलिक रचनांवर किंवा सगळ्या भौगोलिक प्रदेशांवर आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवलं किंवा स्थापित केलं. तर त्यामुळे जेव्हा मुघल साम्राज्याची स्थापना होत होती तर मुघल साम्राज्याच्या स्थापनेची पार्श्वभूमी म्हणून सुद्धा आपण बैराम खानच्या कामगिरीकडे बघू. आणि त्याचं एक महत्त्वाचं तात्कालिक जे कारण होतं किंवा ज्याला आपण असं म्हणूया की प्रसंगानुरूप घेण्यात येणारा निर्णय असा तो होता की बैराम खानने 1556 ते 1560 या कार्यकाळामध्ये त्या राजसत्तेची सूत्र सांभाळावीत किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याचं काम करावं. त्यामुळे हा मुद्दा जो आहे पॉईंट नंबर 6 की नंबर 6 या 6 बिंदूंचं किंवा युनिट क्रमांक 6चं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की याद्वारे आपण हे जे काही ट्रान्झिशन झालं हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं ज्याला आपण राजकीय स्थित्यंतर म्हणूया म्हणजे दिल्ली सल्तनतीपासून मुघल कालखंडापर्यंत जे काय स्थित्यंतर झालं त्या स्थित्यंतराचा टप्पा समजून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा मुघल सत्तेचा पाया ज्या ठिकाणी स्थापला गेला किंवा ज्या प्रक्रियेतून स्थापला गेला त्या मुघल सत्तेच्या पायाचा इतिहास समजून घेणे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर या ज्या काही सत्ता त्यांचं साम्राज्य स्थापित करू पाहत होत्या त्या स्थापित करताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा आणि मर्यादांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचा सुद्धा कॉग्निझन्स घेणं किंवा त्याचं सुद्धा दखल घेणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलं आहे. ते कुठल्या अर्थाने
की ऐक्यदेशीय का रिजनल राजे जे होते किंवा प्रादेशिक जे राजे होते त्यांनी या दिल्लीच्या तख्ताचं किंवा केंद्रीभूत सत्तेचं कधी ऐकलं नाही किंवा ते त्याचं मांडलिकत्व सुरुवातीच्या काळात लवकर पत्करलेलं नव्हतं. हा वेगळा विषय आहे की नंतरच्या काळामध्ये जेव्हा मुघल सत्ता ही अधिक बलशाली होती आणि सत्तेच्या तलवारीच्या जोरावर एक वेगळ्या पद्धतीचा राजनैतिक प्रभाव ती पाडू पाहते, त्या काळात ऐतिहासिक राज्यव्यवस्थेला किंवा राजकीय संरचनेला थोडी माघार घ्यावी लागली. ओके, परंतु यातला जो महत्त्वाचा मुद्दा असा की ही जी काही संपूर्ण भारतभर पसरले किंवा एक पॅन इंडियन लेवलचं जे काही साम्राज्याचं विस्तारीकरण होतं ते काही शिखरात सहजासहजी तो आलेला नाही. तर त्याला राजपूत असतील, दख्खनमधली राज्य असतील, राजपुताना प्रदेश असेल, या सगळ्यांनी शेवटपर्यंत एक निकराचा लढा आपल्याला दिसतो. त्यामुळे आणि जसं की स्थानिक राजपुताना, दख्खन हे सगळे होते, तसंच परदेशातले म्हणजे अफगाण आणि त्याचे सरदार किंवा अफगाण राजे यांची सुद्धा भीती या सगळ्या सत्तेला किंवा ती सत्ता उठवून कारण बऱ्याचशा मध्य आशियायी समूहांना भारतावर राजकीय वर्चस्व स्थापित करणं गरजेचं वाटत होतं किंवा त्यांना ही सगळी गोष्ट भूक वाटत होती. परंतु त्याच्यासाठी सुद्धा निकराचा लढा इथे होताच आणि काही काही ठिकाणी ऐक्यदेशीय आणि हे परकीय राजवंश आणि बऱ्याच ठिकाणी परकीयांमध्ये असलेले आंतरविरोध त्याच्यातून उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या युद्धजन्य समस्या. ओके, त्यावेळेला या सगळ्याचा कडेलोट किंवा सगळ्याचा परिपाक आपल्याला या काळातल्या या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे निसटत गेलेली जी काही मुघलांची किंवा जी सत्ता होती ती पुन्हा हुमायूनद्वारे कशा पद्धतीने स्थापित केली की ज्याची राज्यस्थापना खरं तर 1555 या काळामध्ये झाली असं म्हणू शकतो. परंतु लगेच नंतर वेगवेगळ्या जे काही युद्धाचे प्रसंग होते त्याच्यामध्ये या राजाचा मृत्यू झाल्यामुळे 1556 ते 1560 या काळामध्ये बैराम खानची नियुक्ती परंतु याही काळात राजपूत, गोलकोंडा, दख्खन, बिजापूर, अहमदनगर आणि दक्षिणेकडे ज्याला मराठा साम्राज्य होतं, या सगळ्या साम्राज्यांची आव्हानं मोठ्या प्रमाणात मुघल सत्तेला आपल्याला या काळात असल्याची दिसून येते. ठीक आहे, त्यामुळे बैराम खानने 1556 ते 1560 मध्ये जे राजकारण केलं त्याच्यापासून खरं तर या प्रकरणाची सुरुवात होते. तर बैराम खान हा जो होता तो हुमायून हा जो काही सम्राट होता त्या सम्राटचा अत्यंत विश्वासू होता आणि जो नंतर पुढच्या काळामध्ये अकबराचा शिक्षक म्हणून सुद्धा ज्याची ख्याती आहे किंवा तो संरक्षक म्हणून सुद्धा अकबराचा संरक्षक म्हणून सुद्धा ओळखला गेलेला आहे. त्यावेळेला हुमायूनचा जेव्हा मृत्यू झाला होता त्यावेळेस अकबर जो होता की जो खरं तर बाय डिफॉल्ट किंवा अपेक्षेप्रमाणे वारसाप्रमाणे त्याला आपण राजा होणं अपेक्षित होतं. त्यामुळे तो राजा न होता कारण त्याचं वय 13 होतं. तो राजा न होता बैराम खानचे ते नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. ओके, तर हा सगळा जो पट आहे म्हणजे अफगाणींपासून सत्ता पुन्हा मुघल साम्राज्याकडे येणे किंवा जुन्या सल्तनतीपासून एक वेगळं साम्राज्य या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टप्पे आपल्याला समजून घेता येऊ शकतात आणि ते टप्पे पुन्हा बैराम खानच्या काळात किंवा बैराम खानचा कालखंड समजून घेण्याचे ते टप्पे म्हणून बघता येईल. त्या बैराम खानच्या संदर्भात 1 जानेवारी ते ऑक्टोबर 1556 हा खरं तर या कालखंडामध्ये पहिला टप्पा म्हणून ज्याला आपण ऑक्टोबर 1556 पर्यंतचा पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी बैराम खानचं नेतृत्व पहिल्यांदा स्वीकृत होते की नव्हते या प्रश्नाचं उत्तर शोधन होतं. ओके, त्यामुळे कारण बैराम खान हा सुद्धा सरदार कुलातला होता, सरदार वंशातला कुलातला म्हणजे तो राजवंशातला नव्हता. त्याची नियुक्ती एक तत्कालीन राजकीय घटनेचा किंवा राजकीय अरेंजमेंटचा प्रक्रियेचा भाग म्हणून जरी घेतलेली असते ओके तरी बैराम खान जो आहे तरी बैराम खान हा सरदार असल्यामुळे त्या काळात कुठल्याही सरदाराला एवढ्या मोठं वरचं पद जर देण्यात आलं तर खरं तर बरेचसे सरदार बंडाळी करण्याचा इतिहास किंवा रेकॉर्ड्स आपल्याला असलेला आपल्याला दिसून येतो.
त्यामुळे परंतु बैराम खानच्या संदर्भामध्ये सर्व सरदारांनी बैराम खानचं नेतृत्व 1556 मान्य केलेलं दिसून येतं. म्हणजे त्याच्या विरोधात कुठल्याही सरदारांनी बंड केलेलं दिसून येत नाही. त्यामुळे आणि परंतु 1960च्या कालखंडापर्यंत बैराम खानची सत्ता सुद्धा लयास जाण्याचा प्रसंग घडतात. अकबर सुद्धा एक वेगळा मॅच्युअर किंवा एक वेगळ्या पद्धतीने तो मोठा होतो आणि बैराम खानची ताकद ही हळूहळू क्षीण व्हायला लागते. परंतु तरी सुद्धा पुन्हा या सगळ्या भूप्रदेशावर बैराम खान सुद्धा नेतृत्व स्थापित करण्याच्या मनशेने त्याच्या पुढच्या गोष्टी तो करतो. त्यामुळे हुमायूनचा जो मृत्यू झाला होता त्या हुमायूनच्या मृत्यूचा कालखंड हा खरं तर अस्थिरतेचा कालखंड म्हणून राजकीय अस्थिरतेचा कालखंड म्हणून गणला जातो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या काळात जो महत्वाचा सम्राट होता हुमायूनचा मृत्यू झालेला आहे. हेमू नावाचा जो काय अफगाण सैन्य होतं त्याचं आव्हान एक समोर मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे हेमूचं आव्हान आपल्याला या ठिकाणी अस्थिरता दिसून येतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बैराम खानची खरं तर बिनविरोध नियुक्ती या कामासाठी केली जाते. परंतु बैराम खान ज्या सत्तेवर आला होता तेव्हा सुद्धा त्यांनी सरदारांबद्दलचं जरी समजा त्याचं वैरभाव शत्रुघ्न नसलं तरी कामाच्या स्वरूपाचा जे सरदार राजव्यवस्थेच्या विरोधात किंवा बैराम खान किंवा कुठल्याही केंद्रीय सत्तेच्या विरोधात होते त्याची रवानगी त्याने काबूलला केलेली दिसून येते. ओके. त्यामुळे एक स्थित्यंतर असंही होतं की जे अनफिट सरदार आहेत की जे बैराम खानच्या राजकारणासाठी पोषक वातावरण निर्मिती करत नाहीत किंवा करू शकणार नाहीत आणि जर समजा काही हे शत्रुभावी पद्धतीने बैराम खानच्या राजकारणाकडे निघत असतील तर त्याच्यातून खरं तर त्याचा बंदोबस्त करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा या काळामध्ये घडलेला दिसून येतो. त्याचबरोबर 1557चा कालखंड जो येतो त्या काळात मुघल कालखंडातल्या स्त्रियांचं सुद्धा एक वर्चस्व स्थापित होताना दिसतं. त्यामुळे 1557ला हमीद बानो बेगमचं आगमन होतं आणि त्या कुलीन वर्गात होण्याचा प्रयत्न करतो. ज्याचा जो वकील होता तो मीर मोहम्मद हा नंतर पुरोगात गेला होता. कुलीन वर्गामध्ये असंतोष वाढलेला होता आणि तो सुन्नी ऐवजी शियाच्या बाजूने हा सगळा वाद गेल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 1560 मध्ये जेव्हा बादशाह अकबर हा गादीवर आला किंवा सक्षम अधिकारी म्हणून आला त्या काळात बैराम खान हे अप्रासंगिक ठरलं. त्यामुळे बैराम खानला नवीन आलेल्या राजाने आपल्याला काढून टाकलेलं दिसतं. त्यामुळे संरक्षण आणि त्यामुळे या कालखंडाला संरक्षण कालखंड सुद्धा असं म्हटलं जातं. म्हणजे 1500 हा जो बैराम खानचा जो कालखंड होता 1556 ते 1560 या कालखंडात बैराम खान 1560 मध्ये जेव्हा अकबर हा एक महत्वाचा अधिकारी म्हणून समोर येतो राजाचा तेव्हा बैराम खानला हटवलं जातं. त्यामुळे परंतु या कालखंडाला संरक्षण काळातील सत्ता असं म्हटलं जातं. ओके. आणि सत्ता खरं तर भटक्या जे काय त्या काळातले ग्रुप्स होते म्हणजे तुराणी आणि चुगताई याच्यामध्ये हा संरक्षण काळ आणि संरक्षण काळात उभी राहिलेली राजकीय सत्ता ओके याचा संबंध आपल्याला या ठिकाणी. तर अकबराने ज्या सूत्र हातात घेतली त्या अकबराच्या कालखंडामध्ये सुद्धा मुघल साम्राज्याचा विस्तार हा प्रामुख्याने अफगाणी नियंत्रण ज्या ज्या विभागात होतो त्या ठिकाणी झालेला दिसतो. म्हणजे बंगाल असेल, गुजरात असेल, बिहार असेल किंवा दक्षिणेमधलं बिजापूर किंवा गोलकोंडा इत्यादी इत्यादी. त्यामुळे या सगळ्या जे काही प्रदेश आहेत ते सगळे प्रदेश नंतर अफगाणी नियंत्रणाखाली आपल्याला दिसून येतात. उत्तर पश्चिमेतला जो भाग होता ज्याला कर्नाटकात कबिलाई उत्तर पश्चिमेतला जो भाग होता ज्याला कबिलाई छोटं राज्य म्हणून गणलं गेलं. आणि काबूल कंधार जो काय प्रदेश होता
त्या काबूल कंधारपर्यंत सुद्धा साम्राज्याचा विस्तार आपल्याला झालेला दिसून येतो. ओके. म्हणजे मुघल हे गटांमध्ये होते. ओके. बरेचसे, परंतु यातला काबूल आणि कंधारच्या संदर्भातला काही भाग हा अकबर विरोधी असलेला दिसून येतो. ओके. आणि हे सगळं प्रयोजन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अकबर, शहाजहान, औरंगजेब इथपर्यंत सुद्धा जाणवता येतात. त्यामुळे अकबर जेव्हा सत्तेवर आला, तर अकबर सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी उत्तर भारत, मध्य भारत, पश्चिम भारत, गुजरातचा पट्टा किंवा ज्याला तो गुजरात विजय म्हणून नावाजला गेला, किंवा उत्तर पश्चिम भारत किंवा दख्खन किंवा दक्षिण भारत आणि तशाच किंवा पुनर्गठन, या सगळ्या पद्धतीने आपल्याला या अभ्यासाकडे किंवा ज्या पद्धतीच्या या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बघता येऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अकबर सत्तेवर येतो आणि अकबर सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी जुने जे काही राजवंश होते त्या राजवंशाच्या विशेषतः बैराम खानने जे काही धोरण आखलं होतं त्या धोरणाच्या विपरीत फार नसून काही प्रमाणात स्ट्रॅटेजी म्हणून तशाच गोष्टीचा उहापोह केला, अशाच पद्धतीच्या राजकारण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा सगळा जो क्षेत्रीय विस्तार मुघल साम्राज्याचा झाला तो अकबर, शहाजहान, औरंगजेब, ह्या सगळा जहागीर, या सगळ्या कालखंडामध्ये सगळ्या जे काही व्यक्ती म्हणून हे सगळे जे काही त्या काळातले सम्राट होते त्या सगळ्या कालखंडामध्ये आपल्याला या सगळ्या बाबी दिसून येतात. त्यामुळे जे जे काही पट्टे या काळात अकबराने जिंकले किंवा अकबरकालीन याला साम्राज्य विस्तार म्हणतात. ओके. त्यामध्ये जो क्षेत्रीय विस्तार केला तो बंगाल, गुजरात किंवा बिहार या ठिकाणी सुद्धा विस्तार केला, कारण या ठिकाणी अफगाणांचं सर्चेस होतं किंवा अफगाणी वर्चस्व होतं. दक्षिणेकडे आपण बघितलं जवळजवळ 5 महत्त्वाच्या किंवा दक्षिणेतलं जे काही बहामनी साम्राज्य होतं त्या बहामनी साम्राज्याचं विघटन आपल्याला 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये नंतरच्या काळात झालेलं दिसून येतं. म्हणजे विजापूर, गोलकोंडा वगैरे वगैरे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी घेतात. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी जिंकून घेतल्यानंतर एक्सपान्शन झाल्याच्या नंतर त्यांचा जो मोर्चा आहे ते पुन्हा उत्तर भारत आणि मध्य भारत या ठिकाणी असलेल्या भूप्रदेशांवर कब्जा करण्याचा आणि अकबर हा खरं तर त्याच्या सैन्य अभियानासाठी सुद्धा ओळखलं होतं. म्हणजे अकबरचे इतर गुण, कला, कौशल्य, मानवतेची मूल्य आणि इतर बरंच काय काय ह्या जरी वेगळ्या विषयाने काही प्रमाणात विषय जरी असला तरी सुद्धा या ठिकाणी तो आपल्याला प्रासंगिक वाटतो आहे. त्यावेळी अकबर हा खरं तर सैन्य अभियानामध्ये अत्यंत पारंगत असलेला आपल्याला दिसून येतो. तर 1559 ते 60 या काळात अकबराने त्याचं विस्तारवादी धोरणाच्या यशस्वीतेसाठी सैन्य अभियान राबवलेलं दिसतं. त्यावेळे खान जो होता तो खान जामा ज्याला म्हटलं तो जौनपूरच्या अफगाणांचा पराजय या बिंदूमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे खान जामा जो खरं जौनपूरशी त्याचा संबंध जवळ असला होता तो मोगल शासनामध्ये सुद्धा सामील होता. त्यामुळे प्रामुख्याने जे काही गट तर पडले असतील तर त्यातल्या एका गटाने इथल्या कडे सुद्धा याच्यात सपोर्ट केला दिसून येतो. त्यावेळेला मुघल प्रशासनात सामील केल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या या ठिकाणी येतात. म्हणजे उदाहरणार्थ माधव खानच्या नेतृत्वामध्ये माळव्याचा जो बाज बहादूर होता त्याचा पराभव आपल्याला याच कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे याचं नेतृत्व आझम खानने केलं आणि हे सगळं सैन्य अभियानाच्या अंतर्गत चालत असलेल्या गोष्टी होत्या. ओके. आता मध्ययुगीन भारताच्या संदर्भामध्ये राणी दुर्गावती जी आहे केरळ प्रांताची त्याला आता नगर म्हणून सुद्धा प्रवृत्त होतं. त्या बेरड प्रांतामध्ये किंवा मध्य भारत सुद्धा त्या सेंट्रल इंडिया म्हटलं जातं. त्यामध्ये राणी दुर्गावतीचं साम्राज्य होतं. त्यामुळे अकबराला किंवा
मुघल प्रशासनाला राणी दुर्गावतीचा सुद्धा जवळजवळ 1564 मध्ये पराभूत करावे लागले. नक्की. मध्य भारतामध्ये जरा बऱ्याच मोठ्या प्रमाणात अकबराला विरोध अ, विरोध होता. ओके. कारण मध्य भारतामध्ये अकबराला विरोध होता, ब्रिटिश होता. त्यामध्ये आणि प्रामुख्याने म्हणजे अब्दुल्ला खा उझबेक, जामा खान, आसाबाद इत्यादी. ओके. हे सगळे जे काही महत्त्वाचे सरदार होते त्या काळात ते अकबराच्या विरोधी भूमिका घेण्याच्या तयार असलेली दिसून येते. ओके. त्यामुळे अकबरांच्या काळामध्ये जो काही मुस्लिम खान होता त्या मुस्लिम खानचीच नियुक्ती खरं तर या जे काही वेगळे सरदार बंडाच्या भूमिकेत होते त्या बंडाचा बिमोड करण्यासाठी आपल्याला यमुनी खानचं अभियानचं राबवलं केलं. पश्चिम भारत जो आहे त्या पश्चिम भारताचा पट्टा जो आहे तो समजून घेताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा गोष्टींची किंवा हा जो काय भाग आहे याची आपल्याला प्रासंगिकता दिसून येते. पश्चिम भारताच्या संदर्भामध्ये अकबराने राजपुतांना हा जो काय प्रशासकीय भाग होता तो काही मांडलिकत्व सुरुवातीच्या काळापासून लगेच तयार होता असं नाही. त्यासाठी अकबराला सुद्धा बऱ्याच संघर्ष करावा लागला आणि तेव्हा कुठे तो गुजरात विजय म्हणून पश्चिम भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा राजपुतांवर मुघल विजय झाला. परंतु त्याचबरोबर स्थानिक इतिहास स्थानिक शासन जे सहयोगी शासन ज्यामध्ये नीती आणि इतर काही चित्तोडचे महाराणा प्रताप इतर शामिल मुघल प्रशासनाच्या इत्यादीचे वेगवेगळे सुद्धा जवळचे वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू असलेल्या आपल्याला दिसून येतात. गुजरात म्हणजे मुघल प्रशासन हळूहळू पश्चिम भारतातल्या राजपुतांवर विजय मिळाल्यानंतर अत्यंत दृढ प्रशासन म्हणून गणलं गेलेलं आहे. त्यामुळे चित्तोडचा फक्त महाराणा जो प्रताप आहे तो मुघलांचं अंकित्व पत्करण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो एक राजा सोडला चित्तोडचा तर इतर सर्व राजांनी म्हणजे अपार्ट फ्रॉम देअर रिलिजनचा मार्ग त्यांनी ह्या जो काही मुघल साम्राज्य आहे मुघल साम्राज्याला जुळून घेतलं. मुघल साम्राज्याचे ते भाग झालेले आपल्याला. त्यामुळे चित्तोडचा महाराणा सोडून इतर सगळे सामील झालेले असल्यामुळे मुघल प्रशासन प्रशासकीय अर्थाने ते प्रशासकीय दृष्ट्या हे अत्यंत स्थिर म्हणा किंवा बळकटी असणारे शासन आहे. त्यामुळे मुघल जो मोर्चाचा तो करताना गुजरातचा करत होतो की कशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचा प्रतिकार किंवा वेगवेगळ्या गोष्टी पुस्तकांच म्हणून उभ्या राहतात. त्यामुळे गुजरातचा विजय ती तारीख खरं तरी 1553ला स्थापन झालेला हा गुजरातचा विजय होता. त्यामुळे मिर्झा अझीज कोका हा एक महत्त्वाचा त्या काळातला किंवा या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून सुद्धा आपल्याला बघता येईल. तर तो एक महत्त्वाचा घाप किंवा वाक्य कम्प्युटर म्हणता येईल. तर बाजारात गुंतून गुजरातपासून संघटित केल्या आणि त्याच्या ठिकाणी हळूहळू अकबराने हा जो गुजरातचा प्रदेश आहे तो सगळा संघटित झाल्याच्या नंतर मिर्झा अझीज याची नियुक्ती कोकासाठी आपल्याला केलेली दिसते. त्यामुळे पण गुजरात विजयाच्या संदर्भामध्ये सुद्धा इख्तियारुल मुल्क किंवा हुसेन मिर्झाचे जे काही बंड आहे त्या बंडावर सुद्धा उत्तर पश्चिम भारत जो आहे पश्चिमेतला भारत तो समजून घेताना सुद्धा काही महत्वाच्या बाबींची नोंद करणं अपेक्षित आहे. तर उत्तर पश्चिम भारतामध्ये रोषणाई नावाचा समूह होता. रोषणाई नावाची समूह होतं त्याचं सुद्धा एकदम उत्तर भारतामध्ये आपल्याला झालं. काश्मीरमध्ये विजय मिळाला होता पहिल्यांदा म्हणजे काश्मीर प्रांतामध्ये
काश्मीर विजय, रोषणाईचं दमन होत होतं, काश्मीरचं दमन, विजय ह्या सगळा अकबराच्या कालखंडामध्ये आपल्याला झालेला होता. सिंध जो प्रांत होता त्या सिंध प्रांतावर सुद्धा अकबराने त्याचे विजय मिळवले होते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर दख्खन आणि दक्षिणी भारताकडे अकबराच्या शासनाने किंवा प्रशासनाने मोर्चा वळवलेला दिसून येतो. आणि हे सगळं करताना जो काय प्रमुख राजकीय संरचनेची आपण चर्चा करतो त्या राजकीय संरचनेच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही इतर संरचना त्याची निर्मिती, जसं उदाहरणार्थ परगणा सुभा म्हटलं गेलं, त्यावेळेस सुभ्याची निर्मिती सुभा या काळामध्ये तयार निर्माण केलं गेलं. तर सुभ्याची निर्मिती सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि सुभ्याची निर्मिती ही प्रशासकीय पुनर्घटनेचा किंवा पुनर्संघटनेचा भाग म्हणून येते. त्यामुळे याच काळामध्ये सैन्य प्रशासन सुद्धा प्रबळ झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे अकबराच्या नंतर सुद्धा जे अकबराचे वारस येतात त्या वारसांना सुद्धा या सगळ्या ज्या ज्या काही बिंदूंची आपण चर्चा केली त्या बिंदूंची नव्या परिप्रेक्ष्यामध्ये सामना करावा लागतो. ओके. आणि त्यामुळे अकबराचे जे काही वारस आणि अकबराचा किंवा मुघल कालखंडाचा जो विस्तार आहे याच्यामध्ये बरेचसे आंतरसंबंध आपल्याला होते. कारण अकबराच्या कालखंडामध्येच मुघल साम्राज्य असं झालं नाही, तर अकबराच्या मुळे पुढचा साम्राज्य विस्तार सुद्धा करण्याला अत्यंत सोपं किंवा ते करणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 17व्या शतकाच्या संदर्भात जर आपल्याला चर्चा करायची असेल तर उत्तर पश्चिम भारत, दक्षिण भारत, उत्तर पूर्व भारत, सुदूर भारत, ओके, या सगळ्यांचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी आहे. आणि कंधार हा जो काही प्रदेश होता तो कंधार परत मिळवून या सगळ्या संरचनेमध्ये पर्याप्त पद्धतीने तो कंधार असणं अपेक्षित होतं. परंतु कंधारमध्ये वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा त्या काळातल्या सेंट्रल एशियामध्ये सुद्धा उभ्या राहिलेल्या असल्यामुळे वेगळ्या पद्धतीच्या राजवटी म्हणजे खरं तर सफावीद नावाचा जो काही ग्रुप राजवट होती तर सफावीद ही त्या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली किंवा त्याची सत्ता आलेली दिसून येते की ज्याचा महत्त्वाचा माणूस हा सफावीद अब्बास म्हणून ओळखला जातो. तर त्याच्या ताब्यात कंधार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे आहे मोठ्या पटलावर कंधार समस्या म्हणून उभी राहिली, साम्राज्य विस्ताराच्या वाटेतली समस्या म्हणून ती उभी राहिली. आणि तशाच पद्धतीने आपण इकडच्याही काही गोष्टी ज्या होत्या त्या कशा प्रॉब्लेम ठरल्या ते आपण त्यामुळे कंधार जो एकदा गेला तो शेवटचा जो मुघल होता त्या मुघलाच्या संदर्भात काहीतरी त्याच्या संदर्भात काहीतरी बातमी तोपर्यंत हा सगळा भाग कंधारच्या ताब्यात आपल्याला दिसून येतो. तेव्हा सफावीद अब्बासच्या ताब्यात कंधारचा भाग आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा जो मुघलांचा राजा आहे तो त्या कालखंडामध्ये हा जो कंधारचा भाग आहे तो पुन्हा ताब्यात म्हणजे मुघल साम्राज्याचा भाग. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा इतर सगळ्या बाबी ह्या सगळा जो काही इश्यू होता त्याने एक वेगळ्या पद्धतीचा ठसा उमटवला किंवा त्या वेगळ्या पद्धतीचा अडचण केला. दुसरा होता मेवाड सोडून इतर जे प्रदेश होते ते मुघलांच्या अधीन झाले किंवा आखे ज्याला मेवाडचा राजा अमरसिंग यांचं मांडलिक नंतरच्या काळात आहे. ओके. परंतु यातला महत्त्वाचा गाव म्हणजे राजपुतानातल्या मेवाड आणि इकडचा दक्षिण आशियातला कंधार हा दोन शहर किंवा दोन भौगोलिक रचना सोडल्या तर इतर बऱ्याच ठिकाणी भूगोल आहे तर इतर बऱ्याच ठिकाणी अकबर काळीन आणि अकबराच्या नंतरचे आलेले जे वारसदार आहेत त्या वारसदारांनी आपलं बस्तर बसवलेलं आपल्याला दिसून येतो. त्यामुळे काश्मीर आणि इतर 17व्या शतकातल्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या सगळ्या झाल्याच्या नंतर सुद्धा काही महत्त्वाचे बिंदू आपल्याला या ठिकाणी नंतरच्या काळात म्हणजे औरंगजेब जेव्हा मेवाडचा राणा सिंहाने
नंतर म्हणजे फार नंतर या राजपुताना प्रदेशावर मांडलिकत्व, ब्रिटिशांचं मांडलिकत्व पत्करलेलं दिसून येतं. तिकडे दक्षिणेमध्ये ज्याला दख्खन म्हणतात, त्या दख्खनमध्ये अहमदनगरचा राजा म्हणून जो गणला गेला, त्यांच्यामध्ये आणि मुघलांमध्ये बराच ठिकाणी संघर्ष असलेला आपल्याला संघर्ष तो सुद्धा साम्राज्य विस्ताराचाच एक भाग म्हणून बघितला. तर एक जो कंपोनंट किंवा प्रतिस्पर्धी आहे तो त्याची अधिसत्ता, त्याची सत्ता ही कशी मान्यता प्राप्त आहे अशा पद्धतीने दुसरे वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघत असत. त्यामुळे राजपुतानाची मेवाड सोडून इतर पद्धतीचे केले तर नंतरच्या काळामध्ये पुन्हा याच्या काळामध्ये सामील झालेले आपल्याला दिसून येते. ओके. आणि म्हणून नंतर मेवाडच्या राजाने अमरसिंह नावाचा जो काय राजा होता त्या अमरसिंहाचं मांडलिक पत्करलेलं आपल्याला दिसून येतं फार नंतर. आणि नगरमध्ये मलिक अंबर, कारण मलिक अंबरची सत्ता किंवा निजाम सत्ता होती, त्याची कॉन्स्टंट लढाया ह्या खरं तर मुघल सत्तेशी होत असताना दिसून येत होत्या. त्यावेळेस मुघल सत्ता आणि मलिक अंबर आणि तिसरा एक जो महत्त्वाचा प्लेयर्स ज्याला आपण मराठी भौगोलिक रचनेमध्ये दख्खन म्हणतो, त्या दख्खनचा इतिहास आणि दख्खनचे जे इतर विशेष पंग आहे, त्या दख्खनच्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला हा सगळा कॉन्फ्लिक्टचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. कारण मलिक अंबर, निजाम आणि इतर पास आहे आणि या दख्खनमध्ये मराठा साम्राज्य हळूहळू त्याचाही एक कालखंड म्हणून त्याच्याकडे अभ्यास गरजेचा आहे. त्यावेळे आणि या काळामध्ये जे काही सरदार होते त्या सरदारांच्या ज्या राजकीय निष्ठा होत्या त्या कधीही कुठल्याही एका याच्यासाठी नव्हत्या. त्याच्या सरदाराच्या ज्या काही सत्ता सरदाराच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लॉयल्टीज आहेत त्या चेंज होत असतात. आणि त्यामुळे तो सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होता. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा एकदा या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्याची मांडणी त्याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काय हे सगळं झाल्याच्यानंतर औरंगाबादचा दख्खनी गव्हर्नर वगैरे वगैरे हे सगळं झाल्याच्यानंतर ठीक आहे औरंगजेब म्हणजे विशेषतः शहाजी म्हणजे मराठाच्या कारण दख्खनच्या संदर्भात मराठा साम्राज्य हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याकडे बघता येऊ शकतो. त्यामुळे मराठा आणि मुघल हा सुद्धा एक संघर्षाचा काळ आहे. मराठा आणि बिजापूरचं जे काय मलिक अंबराचा उल्लेख केला तो सुद्धा आहे. आणि हाच काळ आहे की ज्यामध्ये मालोजी भोसले की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत ते वेगवेगळ्या जहागाऱ्या पत्कारतात म्हणजे आणि भातवडीचा जो काय महत्त्वाचा प्रसंग आहे त्या प्रसंगानंतर एक वेगळ्या पद्धतीची चार राजकीय संरचना आपल्याला बदलताना झालेल्या दिसून येतात. नंतरच्या काळात तसे जे वारस आहे त्याने आसामवरचा सुद्धा विजय मिळवलेला दिसून येतो. आणि 1561च्या कालखंडामध्ये 1661च्या कालखंडामध्ये मीर जुमला जो आहे तो मीर जुमला हा बंगालचा गव्हर्नर म्हणून सुद्धा नियुक्त होता. आणि त्यामुळे आसाम हा ताब्यात घेऊन तिथे सुद्धा एक गव्हर्नर याची नियुक्ती करण्यात येते. अहोम हा जो काय भाग आहे तो उत्तरेतला किंवा नॉर्थ ईस्टमध्ये उत्तर पूर्वेतला तिथे जे काय ओहम राजा होता त्या ओहमच्या वर सुद्धा आक्रमण करून त्या संदर्भातलं सुद्धा नियंत्रण जमवलं जातं. त्याचबरोबर तिकडचा 1663च्या कालखंडामधला जो काय राजा स्वर्ग राजा स्वर्ग होता ते खरं तर देवाच्या समर्पण वगैरे इत्यादी सगळ्याची अटॅचमेंट असलेली दिसून येतो. परंतु हे सगळे राजे हळूहळू त्यांनी मुघल साम्राज्याचं मांडलिकत्व पत्करलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जो काय बैगाम आहे तो त्याचा जो सुरुवातीचा कालखंड होता तिथपासून ते जवळजवळ 1680 पर्यंत
हे मुघल साम्राज्य टिकलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 1680 नंतर वेगवेगळ्या पद्धतीचं डिसइंटिग्रेशन आपल्याला ते समाप्तीकडे नियंत्रण या सगळ्या प्रदेशांचं समजतं. ओके. स्वायत्तता किंवा स्वायत्त सरदारांबद्दल जे काही मुघलांनी दर्जा सांभाळला किंवा जे काही त्यांच्या ड्युटीज आहेत किंवा क्वालिटीज आहेत त्या डिफाईन केल्या, त्यासुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या. मुघल साम्राज्याने सरदारांबद्दल एक स्वायत्त धोरणाची अंमलबजावणी केली. त्याचं धोरण एक स्वायत्त धोरण म्हणून येतं, कारण या ठिकाणी वेगवेगळ्या सरदारांना मुघल काळाचा दर्जा किंवा मुघल राजसत्तेचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला दिसतो. ओके. किंवा हे जे या काळातले जे काय सरदार होते ते खरं तर स्वायत्त होते, इंडिपेंडेंट होते. परंतु त्यांना जे सरदार केंद्रीय प्रशासनाशी एकनिष्ठ राहून राहण्याचा प्रयत्न करतील त्यांना त्यांचे मुघलांचे सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि स्वायत्त प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर. ते सरदार कोण की ज्याला राणा, रावल, राजा, मर्जबान, ओके, राय इत्यादी ज्या काही डेझिग्नेशन्स होत्या त्या डेझिग्नेशन्सचे जे काही समूह होते म्हणजे राय, राणा, मर्जबान इत्यादी हे सगळे सरदार या वर्गवारीमध्ये मोडतात. त्यामुळे अकबराच्या काळखंडामध्ये आणि अकबराच्या नंतर सुद्धा सरदार एक महत्त्वाचा शक्तिशाली गट म्हणून उभा राहताना आपल्याला दिसतो. म्हणजे कारण या सरदारांकडे प्रचंड किंवा एक वेगळा शक्तिशाली समूह म्हणूनच बघितले गेले, कारण त्याच्याकडे घोडदळ होते, त्याच्याकडे पायदळ होते आणि त्याचबरोबर कसण्यासाठी त्या प्रदेशातल्या जागिरी मुघलांची किंवा मुघल सम्राटांनी त्यांना दिलेल्या होत्या. जागिरीतून तयार झालेली जी काही दुसरी महत्त्वाची व्यवस्था होती जर जमीनदारी व्यवस्था त्याचा सुद्धा आपल्याला. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये सरदार आणि मुघलांमध्ये संघर्ष सुद्धा झालेला दिसतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुघलांच्यासाठी काही सरदार हे त्याचं मांडलिकाचं मत करतात आणि नंतरच्या टप्प्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सरदार आणि मुघलांचे संघर्ष सुद्धा आपल्याला दिसतो आणि या सगळ्याची वेगळी प्रारूप किंवा स्ट्रॅटेजी आपल्याला दिसून येतं. म्हणजे समजा अकबर काळाच्या संदर्भामध्ये या ज्या सरदार आहेत त्या सरदाराचं समर्थन मिळवणे किंवा समर्थन घेणे एक महत्त्वाचा पैलू किंवा महत्त्वाची गोष्ट समजली गेली. त्याचबरोबर त्यांनी अधीनत्व पत्करले असते. म्हणजे अकबराच्या काळात म्हणजे अकबरकालीन सरदारांनी अकबराला सपोर्ट केलेलं आणि दुसऱ्या ठिकाणी अकबराचं मांडलिकत्व सुद्धा पत्करलेलं आपल्याला दिसून येतं आणि या संघर्ष या सगळ्या बिंदूतून तो प्रकट होताना या सरदारांना स्वायत्त प्रशासन महसुलाचे अधिकार दिलेले दिसून येते. तेव्हा शाही सेनेतील शाही जी सेना होती त्यामध्ये काही इन्कॉर्पोरेट किंवा आलेला दिसून येतो. म्हणजे बऱ्याचशा सरदारांनी अकबराची जी शाही सेना होती त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं की त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला दिसून येतो आणि त्या मिलिटरिस्टिक गरजेतून किंवा ट्रेनिंगमधून किंवा काही सेवा त्यांनी दिली त्याला त्यांनी रिवॉर्ड्स बॅक्स काहीतरी रिवॉर्ड्स दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ जागिरी दिलेली आहे, मनसब्स दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी जे लॉयल्स होते सैनिक म्हणून राजशाही म्हणून त्यांनाच त्या मिळालेल्या दिसून येतात. त्यामुळे काही ठिकाणी असं एक गोष्ट आहे, काही ठिकाणी पूर्णपणे एक वेगळा डिफरंट व्ह्यू आहे. त्यावेळेस सरदार खरं तर अकबर काळामध्ये किंवा त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या विरोधात सुद्धा भूमिका आपल्याला घेतलेल्या दिसून येतात. कुणी सरदार. त्यामुळे सरदार आपल्याच वंशविरोधात जाऊन त्यांनी मुघल सत्तेत किंवा मुघल साम्राज्याच्या टोळीत किंवा त्याच्या प्रशासनात पसंत केले. त्याचबरोबर सुभेदार, दिवाण इत्यादी सुद्धा सामाजिक संरचना तयार झाली. तर मुघल कालखंडातलं जे काही वतन होतं ते अपरिवर्तनीय वतन जागीर. त्यामुळे वतन या कालखंडातलं जे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे त्यामुळे वतन हे अपरिवर्तनीय झालं.
म्हणजे सुरुवातीच्या काळात ते हेरिडिटरी अनुवंशिक अशा पद्धतीने होत होते याही काळात होतं, पण त्याची दुसऱ्याला देता येत नव्हतं. त्यातली जी काही सैनिकी सुरक्षा होत्या त्यामध्ये या एतदेशीय सरदारांचा किंवा वेगळ्या सरदारांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. विवाद सोडवणूक करण्याचे सुद्धा सम्राटांना लक्ष होते आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर स्वायत्त सरदारांनी नंतरच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना त्याच्या प्रसंगाला किंवा त्या प्रसंगाला तोड द्यावं लागलं. कारण मुघल यांचा सरदाराशी असलेला संबंध हा काही ठिकाणी शत्रुभावी, काही ठिकाणी मांडलिकत्वात करलेला, काही ठिकाणी समर्थन, काही ठिकाणी प्रतिस्पर्धी असा दिसून येतो. पण लार्जर ऑफ द पॉप्युलेशन वॉज इन सपोर्ट ऑफ वॉज इन सपोर्ट. आता मुघलांचे आणि राजपूतांचे जे संबंध होते ते नेमके कसे होते, तर याला सुद्धा अकबरच्या संदर्भामध्ये बघणं अपेक्षित आहे. त्याचे सुद्धा 3 काळ खरं तर आपण करू शकतो. म्हणजे 1529 ते 1570चा कालखंड. ओके, त्यामुळे 1529 ते 1570मध्ये अकबर काळातल्या इतर राज्यकर्त्यांनी राजपुतांसोबतचे मैत्रीचे प्रयत्न सुरू केले. ते मैत्रीचे हात ऑफर केले. नंतरच्या काळामध्ये काही वैवाहिक संबंध या राजपुतांना किंवा त्या सगळ्या पट्ट्यात असलेल्या स्थानिक हिंदू राज्यांशी स्थापित करण्यात. त्याचबरोबर अकबर यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या प्रॅक्टिस. अकबर हा खरं तर स्वतः अशिक्षित असून सुद्धा त्यांनी बऱ्याचशा इन्स्पायरिंग गोष्टी आपल्याला केलेल्या. आणि वैवाहिक संबंधाच्या दृष्टीने आपल्याला राजा भारमलच्या मुलीशी सुद्धा विवाह 1565 मध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि 1560 ते 65 या काळामध्ये जो काही महत्वाचा कुलप्रसिद्ध काळ कर म्हणून बघितला गेला तर जिझिया कराची समाप्ती 1560 ते 64 या काळामध्ये दिसून येते. कारण मुघल साम्राज्य हे स्थिर काळ किंवा बराच काळ त्यातल्या राजकीय संरचना टिकवायचे असतील तर सगळ्या सन्मान दुखावून चालणार नाही. त्यामध्ये सुद्धा जिझिया कराची समाप्ती करण्यात आली. म्हणजे खरं तर अकबराच्या काळामध्येच त्याच्या संदर्भातल्या चर्चा चालू होत्या आणि नंतरच्याही त्याची ही ओळख तो जिझिया कर 1564 मध्ये हटवण्यात आला. त्याचबरोबर तीर्थ जे होते त्या तीर्थांवर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे कर अगोदरच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी लागू केलेले होते आणि ते सुद्धा या ठिकाणी हटवण्यात आले. कारण अकबर जो होता तो एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेकडे बघत होता आणि कुठेही याच्यामध्ये संघर्ष नको, तो सगळ्यांची मन जिंकणारा अशा पद्धतीने मुघल सम्राट पाहत होता. आणि त्यामुळे त्याला शत्रुभावी विरोध नको असल्याने ज्या त्या ठिकाणी या भावना दुखावल्या गेल्या होत्या की ज्याच्यामुळे एक मोठा उद्रेक होण्याची शक्यता होता त्या ठिकाणी तेथे टॅक्स जिझिया हटवलेला आहे आणि हटवला होता. आणि इतर जे काही तीर्थकर होते ते सुद्धा हटवण्यात आले. यांनी सगळ्या प्रक्रियेतून तो स्वतः अशिक्षित असून सुद्धा ज्ञानी लोकांसाठी इबादत खाण्याची नियोजन करणे, इबादत खाण्याची मीटिंग घेणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या बाबतीत. आणि या सगळ्या प्रक्रियेतून खरं तर अकबराची जी काही उदारवादी सहिष्णू अशी राजाची प्रतिमा सुरू झालेली आपल्याला. त्यामुळे अकबर जहांगीर आणि इतर सगळ्या बाबींमध्ये हे सगळे राजे आपल्याला मुघल सम्राटाचा किंवा मुघल सम्राटाचा भाग म्हणून आपल्या पुढे येतात आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची वाट म्हणजे राजकीय स्थिरता सुद्धा तयार होते. आणि जे काही महत्त्वाच्या जे बॅलन्सिंग जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी त्रास आहे जिझियामुळे जर मोठा दोष आहे तर जिझिया समाप्त करण्याचा निर्णय सुद्धा याच काळामध्ये घेतला गेलेला आहे. त्यामुळे ह्या अशा पद्धतीने हा जो काही महत्त्वाचे बिंदू